नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 8वे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण चौकोनाची रचना कशी करायची याचा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. सॉरी, जरा माझा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे, तर आवाजाचं थोडंसं तुम्हाला नीट येणार नाही, तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. तर चला आता आपण पुढे सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौकोन रचना कशा केल्या आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तिथे आपल्याला त्यांनी काय केलं होतं की चौकोनाच्या बाजू दिल्या होत्या आणि त्याचा उपयोग करून आपल्याला चौकोनाच्या आणि कर्णाची बाजू दिलेली होती आणि त्याची म्हणजे माप दिलेलं होतं आणि त्याच्यावरनं आपण काय केलं होतं, चौकोन रचना केलेली होती. काही चौकोनाच्या रचना त्यांनी आपल्याला चौकोनाची बाजू दिली होती आणि कोणाचे माप दिलेले होते. याचा वापर करून आपण चौकोनाची रचना केली होती. हे तर आपण बघितलेलंच आहे. मग आता यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे चौकोन तर माहीतच आहेत, ज्यामध्ये आयत आणि चौकोन. मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या चौकोनांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या बघणार आहोत आणि काही दुसऱ्या प्रकारचे चौकोनही अभ्यासणार आहोत ॲक्टिव्हिटी करून. तर ते आपण आता कृती करून तर आपण ते आता बघूयात, अभ्यासूयात. चला आता आपण अभ्यासायला सुरुवात करूयात. आता यामध्ये पहिल्यांदा आपण आयत अभ्यासूयात. आता आयताची व्याख्या इथे काय दिलेली आहे की ज्या चौकोनाचे 4ही कोन हे काटकोन असतात त्याला आपण आयत असे म्हणतो. ही व्याख्या तुम्हाला माहीत आहे. आता इथे हा चौकोन किंवा आयत आपल्याला दिला आहे ABCD. यामध्ये ह्याचे 4ही कोन काय आहेत, काटकोन आहेत, हे आपल्याला इथे दिसत आहे. मग याला आपण काय म्हणणार, या आकृतीला आयत असे म्हणणार. आता आपल्याला चौकोन काढण्यासाठी जर 5 त्यातली माहिती दिलेली असेल, त्याच्या बाजूंची, कोनांची, तर आपल्याला काय करू शकतो आपण, त्याच्यामधले 2 माहिती जरी त्यांनी आपल्याला दिलेली असेल की ती कुठली असते, त्याच्या ज्या बाजूच्या ज्या 2 बाजू असतात शेजारी शेजारी, त्यांची जर त्यांनी माहिती दिलेली असेल तर आपण काय करू शकतो, एक चौकोन हा काढू शकतो. एक चौकोन काढण्यासाठी आपल्याला 2 बाजू आणि 3 कोन जर दिलेले असतील तरीही आपण काय करू शकतो, एक चौकोन काढू शकतो. मग आता ही जी आपण इथे व्याख्या बघितलेली आहे की आयताचे 4ही कोन हे काय असतात, किंवा ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्याला आपण काय म्हणतो, आयत म्हणतो. मग या व्याख्यावरून आपण काय म्हणू शकतो की आयताचे 4ही कोन काय असतात, काटकोन असतात. मग आता आपल्याला जर इथल्या 2 बाजू दिलेल्या असतील तर आपण एक आयत सहजच काढू शकतो. आता इथे बघा, ही कृती आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की PQRS नावाचा एक काय करायचा आहे, आपल्याला चौकोन काढायचा आहे आणि त्याचा जो कर्ण आहे, ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्याचे कर्ण, त्या बिंदूला काय नाव द्यायचं आहे, T हे नाव द्यायचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पट्टी आणि पेन्सिल यांचा वापर करून आणि जे डिवायडर असतं त्याचा वापर करून आपल्याला हा चौकोन काढायचा आहे. आता इथे QR ही रेषा आणि PS ही रेषा ह्या काय आहेत, एकमेकींच्या विरुद्ध समांतर रेषा आहेत. त्यामुळे त्या काय आहेत, ह्या आयताची लांबी आहे त्या समान मापाच्या आहेत. त्याचप्रमाणे PQ आणि SR काय आहेत, या त्यांच्या समोरासमोरील बाजू आहेत. त्यामुळे ह्या पण काय आहेत, एकमेकीला समांतर आहेत आणि त्यामुळे त्यांची लांबी जी आहे ती समान आहे. आणि यांचे जे कर्ण आहेत PR आणि QS, तर ते काय करतात, T बिंदूमध्ये छेदतात. मग आता
जी लांबी आहे पी टी या रेषेची जी लांबी आहे आणि टी आर या रेषेची जी लांबी आहे ती काय आहे, ह्या पूर्ण पी आर कर्णाची लांबी आहे. कारण ती काय झालेली आहे, टी या बिंदूमुळे ह्या पी आर रेषेचे किंवा कर्णाचे 2 भाग झालेले आहेत. मग आता यामध्येही त्याचप्रमाणे ही जी क्यू एस हा जो कर्ण आहे त्याचे पण ह्या टी या बिंदूमुळे 2 भाग झालेले आहेत. क्यू टी आणि रेषा टी एस. त्यामुळे ती पण क्यू एस ही काय झालेली आहे, या टी बिंदूमुळे 2 भागामध्ये विभागली गेलेली आहे रेषा किंवा कर्ण. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता, की तुमच्या विद्यार्थी मित्रांबरोबर तुम्हाला या आकृतीबद्दल चर्चा करायची आहे की त्यांची मापं काय असतील, त्यांच्यामध्ये हे म्हणजे खाली दिलेले प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला आढळून येत आहेत का. तर त्या प्रॉपर्टी काय आहेत, जे विरुद्ध बाजू आहेत ह्या आयताच्या त्या समान आहेत का. त्यानंतर त्यांचे कर्ण समान लांबीचे आहेत का आणि ते जे कर्ण आहेत ते एकमेकांना छेदत आहेत का. हे आपल्याला त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी विद्यार्थी तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करा ही आकृती काढून झाल्यावर. आता आपण बघा स्क्वेअर म्हणजे चौकोन किंवा चौरस याची माहिती करून घेऊयात या कृतीद्वारे. आता यामध्ये चौकोनाची व्याख्या काय आहे, की ज्या चौकोनाच्या 4ही बाजू आणि 4ही कोन हे समान मापाचे असतात त्यांना चौरस असे म्हणतात. आता इथे तुम्हाला ही कृती करायची आहे, त्यामध्ये एक ठराविक मापाचं म्हणजे माप घ्या रेषेचं आणि त्या मापावरती तुम्ही हा चौरस असा काढा, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे जे कर्ण आहेत चौरसाचे ते ज्या बिंदूमध्ये छेदतील त्याला ई हे नाव द्या. आणि ही आकृती काढल्यानंतर तुम्हाला वर्गामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जो तुमचा ग्रुप आहे त्यामध्ये काय चर्चा करायची आहे, त्यातनं काय अभ्यास करायचा आहे या आकृतीचा. तर ह्या बी डी आणि ए सी हे जे कर्ण आहेत यांची लांबी काय आहे. त्यानंतर ह्या ई बिंदूमुळे या 2 कर्णांचे जे 2 भाग तयार होतात जसा ए ई आणि ई सी किंवा इथे बी ई आणि ई डी, तर ह्यांची मापं काय आहेत, ही समानच आहेत का ते पण तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर ह्या ई या बिंदूजवळ होणारे जे कोन आहेत ते पण समान मापाचे आहेत का ते बघायचं आहे. त्यानंतर या चौकोनाच्या कर्णांमुळे जे कोन तयार होत आहेत जसं की कोन ए डी बी आणि कोन सी डी बी हे पण तुम्हाला बघायचे आहेत की ते समान मापाचे आहेत का. तर याचा सगळा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची जी प्रॉपर्टी आहे किंवा त्यांचे जे गुणधर्म आहेत त्याची पण चर्चा करायची आहे. तर ते गुणधर्म काय चर्चा करणार तुम्ही, की हे कर्ण आहेत त्यांची लांबी समान आहे का, ते एकमेकाला एकरूप आहेत का, ते एकमेकाला छेदतात का, त्यानंतर ते एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहेत का आणि त्यांच्यामुळे विरुद्ध जे कोन आहेत ते छेदल्या जात आहेत का, याचा अभ्यास तुम्हाला यातनं करायचा आहे.